खूप खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. चला आज गंगटोक फिरण्यासाठी जाऊया. नाश्ता वगैरे करून घेतला आम्ही आणि गंगटोक फिरण्यासाठी निघालेलो आहोत. चला बघूया गंगटोक. खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वांचं. तर हे बघा, आता आमचा दुसरा दिवस आहे गंगटोकमधला आणि आम्ही ब्रेकफास्ट वगैरे करून घेतला, नाश्ता वगैरे करून घेतला. आता आमची जी आहे ना टॅक्सी येणार आहे आणि आज आम्ही ना गंगटोक पूर्ण फिरणार आहोत, साईट सीन पूर्ण बघणार आहोत. चला तर मग बघूया गंगटोकमध्ये काय काय आहे. आज गंगटोक एक्सप्लोअर करूया. आणि हे बघा, आज वेदर थोडं छान आहे, हलकीशी ऊन निघालेली आहे. हे बघा, आय होप की थोडे कपडे सुकतील. 2 दिवस झाले कपडे सुकले नाही आहेत. ज्या दिवशी ऊन निघते त्या दिवशी इकडचे सगळ्या गोष्टी होतात. काल तर खूपच पाऊस होता संध्याकाळी. चला आज बघूया गंगटोक. तर हे बघा, आता आमची टॅक्सी आलेली आहे आणि आता आम्ही गंगटोकमध्ये साईट सीन बघण्यासाठी चाललो आहोत. चला बघूया. तर हे बघा, आता आम्ही एक वॉटरफॉल बघण्यासाठी आलेलो आहोत. चला बघूया. या वॉटरफॉलचं नाव काय माहिती नाही. ते आय थिंक तिकीट आहे वाटते, तिकीट काढून घेऊया. तर हे बघा, आता आम्ही तिकीट वगैरे काढून घेतलेले आहे. 100 रुपीज तिकीट आहे इथे, म्हणजे टुरिस्टसाठी, आणि लोकलसाठी 70 रुपीज आहे. तिकीट काढून घेतले आम्ही. चला बघूया आता आपण हे वॉटरफॉल. हे बघा, आणि टुरिस्ट गाडी वगैरे असेल ना तर त्याचे सुद्धा पार्किंग चार्जेस आहेत. तर आमची आता गाडी तर आम्ही पार्क वगैरे केली नाही. टॅक्सीवाल्यांनी आम्हाला बाहेरच सोडलं आणि अर्धा तास दिलेला आहे बघण्यासाठी, कारण आज आम्हाला पूर्ण साईट सीन्स फिरायचे आहेत. त्यामुळे आता आम्ही एका स्पॉटवर जास्त वेळ न घालवता 30 ते 40 मिनिट आम्हाला दिलेले आहेत. तेवढ्या वेळेत आम्ही बघून घेणार आहोत. चला बघूया. चला माझ्यासोबत बघा तुम्ही सुद्धा सिक्कीम गंगटोक मधील हे छान ब्युटिफुल वॉटरफॉल. हे बघा, बॅक साईड कॅमेऱ्याने दाखवते. हे बघा, बॅक साईड कॅमेऱ्याने दाखवते, चांगलं दाखवते. तर हे बघा, इतकं ब्युटिफुल इथे वॉटरफॉल आहे. हे बघा, चला आता बघूया इकडे काय आहे. एक्सक्यूज मी. अच्छा, तर हे बघा, इथे बोटिंग आहे छोटीशी. इथे काहीतरी शो वगैरे आहे वाटते. बघूया आपण काय आहे. आणि माझे ओहो आणि मुलगा कुठे गेला आहे बघूया. हे बघा, इकडे सुद्धा एक झरणा आहे. हो, हे बघा, हे बघा हा झरणा. किती सुंदर अप्रतिम.
हे बघ. बघा तुम्ही पाण्याचा फ्लो सुद्धा बघू शकता. आवाज पडतोय. तर आता आपण खाली जाऊन फोटो काढूया. खाली सुद्धा आहे. तर हे बघा इथे आहे. काय आहे याला आम्ही तर नाही केलं कारण आमच्याकडे वेळ नव्हता. चला आता जाऊया आपण. इकडे सुद्धा दाखवते. चला आता आपण जाऊया. आमचा वेळ एका स्पॉटचा झालेला आहे. आता दुसरीकडे जाऊया आपण. बघा इथे स्क्रीन सुद्धा आहे वरून. झिप लाईनिंग बघा झिप लाईनिंग सुद्धा आहे. हो हो चल. मुलगा म्हणताय वरती जाऊन एक स्पॉट आहे तिथे जाऊन फोटो काढायचा. चला बघूया. पप्पा रागवतील रे वेळ झाला म्हणून. एक्सक्यूज मी. चलो एक्सक्यूज मी. चला पटकन वर जाऊ फोटो काढू आणि वापस येऊ. हे बघा पायऱ्या आहेत इथे. मस्त पायऱ्या आहे. वरची स्पॉट हे बघा. एक फोटो काढूया आणि जाऊया. हे बघा चला एक फोटो काढूया. कॅमेरा बंद करते आता. चला आता आपण हा वॉटरफॉल बघितला. आता दुसरा स्पॉट बघण्यासाठी जाऊया. दुसरा स्पॉट कोणता आहे माहीत नाही. गेल्यानंतरच माहीत होईल. गंगटोकमध्ये फिरताना एक गोष्ट मला जाणवली की इथे ग्रीनरी इतकी आहे की बापरे इतकी हिरवळ आहे ना की भरपूरच. म्हणजे पाहून मन इतकं भारावून जाते आणि इथून वापस जाण्याची इच्छा होत नाही. आणि पोल्युशन म्हणाल तर खूप कमी पोल्युशन आहे इकडे. खूप छान वातावरण आहे. ऊन पडली ना तरी त्याची म्हणजे झळ लागत नाही आपल्याला. खूप कमी ऊन असते इकडे. मोस्टली तर इकडे पाऊस असतो. ऊन जास्त राहत नाही. खूप कडक ऊन. तर खूप छान हिरवळ आहे आणि खूप छान वातावरण आहे गंगटोकचं. मला खूप छान आवडलं गंगटोकचं वातावरण. आणि इकडेच्या लोकांची एक खासियत आहे की हिरवळ तर इकडे आहेच नॅचरली, पण हे लोक जे आहे ना आपल्या घरामध्ये सुद्धा इतकी झाडं प्लांट्स म्हणा छोटे छोटे फ्लावर्स फुलांचे झाडं वगैरे इतके लावतात. म्हणजे घरामध्ये छोटंसं अंगण जरी असलं ना तरीसुद्धा ते अंगण तुमचं 90% तुम्हाला झाडांनी भरलेलं दिसेल. आणि ज्यांच्याकडे अंगण नाही आहे ना ते सुद्धा ना असं म्हणजे बाल्कनीमध्ये म्हणा किंवा कुठेही कानाकोपऱ्यामध्ये ॲडजस्ट करून ना काहीतरी प्लांट्स लावतील, काहीतरी झाडं लावतील. तर प्रत्येक घरी मला ना असं काही ना काही दिसलं. मी नोट केलं. तर खूप छान गोष्ट आहे ही. प्रत्येकाच्या घरी हिरवळ असते आणि नॅचरल. हे बघा आता आम्ही वॉटरफॉल आलेलो आहोत. हे बघा हा वॉटरफॉल आहे बक्तंग वॉटरफॉल असं काहीतरी सांगितलं ड्रायव्हरने. चला आता हा बघूया. आणि थोडे ॲडव्हेंचर झोन सुद्धा आहे ते सुद्धा बघूया. चला आता मी तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवते. तर बघा इथे जीप लाईनिंग सुद्धा आहे. तर आम्ही जीप लाईनिंग केली होती मागच्या स्पॉटवर चेरापुंजी, त्यामुळे मी जीप लाईन वगैरे करत नाही आहे. बघा आणि इथे जे ट्रॅडिशनल ड्रेसेस आहेत बघा ते सुद्धा घालून आपल्याला फोटो काढता येते. 100 रुपीज चार्जेस आहेत. सुद्धा घालत तर हे बघा मी सुद्धा ट्रॅडिशनल ड्रेस घालून थोडे फोटो वगैरे काढून घेतले. माझ्या भाऊंना घाला म्हटलं पण त्यांनी नको म्हटलं तर मी घालून घेतला आणि फोटो वगैरे काढून घेतले. हे बघा
तर हे बघा आता आम्ही ट्रॅडिशनल घालून फोटो वगैरे काढून घेतले, मजा आली. चला आता आपण नेक्स्ट स्पॉट बघण्यासाठी जाऊया. तर हा पंजाब फॉल्स काय म्हणताय माहीत नाही, कोणता फॉल आहे बघूया. तर हे बघा आता ट्रॅडिशनल ड्रेसेस वगैरे काढून फोटो वगैरे काढून घेतले. चला आता आपण नेक्स्ट स्पॉट बघण्यासाठी जाऊया. तर हे बघा थोडी शॉपिंग सुद्धा आम्ही इथून करून घेतली. खूप छान छान गोष्टी आहेत. हे बघा बांबूच्या पर्सेस वगैरे आहेत. हे बघा खूप मस्त पर्स आहे. हे बघा खूप छान आहेत. तर थोडी आता आम्ही शॉपिंग करून घेत आहोत. इथे मुलांनी सुद्धा शॉपिंग करून घेतली. तर हे बघा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री बघण्यासाठी आता आम्ही चाललो आहोत. थांबा बॅक कॅमेरा दाखवते तुम्हाला. चला आता आपण जाऊया बुद्धिस्ट मॉनेस्ट्री एक्सप्लोर करण्याकरिता. हे बघा तिकीट वगैरे काढून घेतली. तिकीट जास्त नाही आहे, फक्त 10 रुपीज तिकीट आहे. इथे खूप गर्दी दिसते इथे. हे बघा तर हे बघा तुम्हाला इथून पूर्ण गंगटोक इथे दिसत आहे. इकडे धुके सुद्धा पसरलेले आहेत. हे बघा इकडे तर भरपूर ऊन आहे. आय थिंक तिकडे मला धुकं दिसत आहे. बघा एक. तर हे बघा ही बुद्ध मॉनेस्ट्री बघण्यासाठी आपण आतमध्ये जाऊया. आणि इथे ना आतमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ आणि फोटोशूट अलाउड नाही आहे. आणि खूप जास्त आरडाओरड करायची नाही. खूप शांतता आहे, तर शांततेने जाऊन आपण हे सर्व बघायचं असते. तर मी बाहेरूनच थोडं फोटो वगैरे घेऊन घेतले, थोडंसं व्हिडिओ शूट घेतलं, जास्त नाही मी घेतलं. तर हे बघा ही बुद्ध मॉनेस्ट्री किती छान आणि अप्रतिम आहे, तुम्ही बघू शकता. चला आता थोडंसं आतमध्ये दाखवते मी तुम्हाला. हे बघा जितकं अलाउड आहे ना फोटो आणि व्हिडिओ घेण्यासाठी, तेवढंच मी इथे फोटो आणि व्हिडिओ वगैरे काढून घेतले. हे बघा तुम्हाला दाखवते. आणि इतकी शांतता आहे आणि इतकं छान वाटते ना. गंगटोकमध्ये आल्यानंतर तुम्ही या मॉनेस्ट्रीमध्ये नक्की या. आणि हे बघा इतकी कलाकारी इतकी अप्रतिम आहे इथली, तुम्ही बघू शकताय. हे बघा अशा भरपूर बुद्ध मॉनेस्ट्री तुम्हाला ना इथे गंगटोकमध्ये दिसतील. तर बघा ही आहे बुद्धिस्ट मॉनेस्ट्री. इकडे सुद्धा आपण जाऊया. बघा ही आहे बुद्धिस्ट मॉनेस्ट्री. जास्त आवाज करत नाही मी इथे आणि जास्त बोलत नाही. बघा भरपूर मोठी मॉनेस्ट्री आहे घंटेची. प्रवचन वगैरे ध्यानधारणा वगैरे करतात. हे बघा
खूप मोठी बिल्डिंग आहे. तर मॉनेस्ट्री बघल्यानंतर आम्ही ना एक गार्डन बघण्यासाठी आलो, म्हणजे फ्लावर गार्डन आहे हे. आणि इथे भरपूर म्हणजे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला प्लांट्स फ्लावर्स वगैरे दिसतील. तर चला बघूया. हे बघा, तर मला या फ्लावरची नावसुद्धा माहिती नाही, काही काहींचे लिहून आहेत नावं, तर ते तुम्हाला मी दाखवते. आणि भरपूर व्हेरायटी आहेत इथे. हे बघा, गंगटोक म्हटलं ना की तुम्हाला भरपूर इथे व्हेरायटी दिसतील. म्हणजे प्रत्येकांच्या घरीसुद्धा गार्डनमध्ये भरपूर व्हेरायटी दिसतात इथे फ्लावर्सचं वगैरे. म्हणजे या लोकांनी ना नेचरशी खूप जवळीक साधली आहे. म्हणजे नेचरशी खूप लगाव आहे या लोकांना. प्लांट्स म्हणा किंवा मग फुलं झाडांची व्हेरायटी वगैरे सगळं बघून घेतलं. आता आम्ही चाललो वापस. आहे ना, शेवटी एक वॉटरफॉलसुद्धा होता, खूप छान होता. फोटो वगैरे काढून घेतलं. आणि आता दुपारचे 2:30-3 वाजत आहेत. 4 वाजता सर्व बंद होते असं म्हणत आहेत. चला आता किती स्पॉट बघणं होते बघूया. आज नथुला पास बंद आहे 3 दिवस, त्यामुळे इकडेच खूप गर्दी आहे, खूप भयंकर गर्दी आहे बघा. गंगटोक सिटीमध्येच भरपूर स्पॉट बघण्यासाठी, साईट सीन बघण्यासाठी भरपूर गर्दी आहे. कारण नथुला पास जे आहे ना 3 दिवसासाठी बंद आहे. तर आता आम्ही चाललो आहोत गणेश टोक मंदिर बघण्यासाठी. हलकी हलकीशी पाऊससुद्धा येत आहे. शॉपसुद्धा आहेत छोटे छोटे. हे बघा, प्रत्येक स्टॉपवर काही ना काही शॉप आहेतच, पण चांगल्या आहेत गोष्टी, घेऊ शकता तुम्ही. आम्ही सुद्धा शॉपिंग केली. दिसत आहे बघा. आता बॅक कॅमेरा दाखवते. फेमस असं हे गणेश टोक मंदिर आहे. शॉप आहे तिकडे. काय आहे इकडे? शॉपिंग करून घेते मी. कितने का है ये पर्स? ये 220. काय काय हाऊ मेनी प्राइस? मीस किती? 100. तिथे तशीच घेतली होती तू सर? नाही घेतली मी तिथे. घे ना, घेतली होती ना, दिसली होती ना, घेऊन टाक. ये दे दो. तर हे बघा, हे आहे फेमस गणेश टोक मंदिर. तर इथे आम्ही आता थोडा ब्रेकफास्ट वगैरे करून घेतो, कारण मुलांना भूक लागली आहे. चालून चालून थकलेच होता. थोडं 5 मिनिट रेस्ट करतो आणि मग गणेश टोक मंदिरात जाऊ. चला आता आम्ही थोडी कुल्फी वगैरे खाऊन घेतो.
तर हे बघा आता आम्ही ते बुद्ध मोनेस्ट्री बघण्यासाठी आलो आणि सिक्कीममध्ये ना तुम्हाला गंगटोकमध्ये बुद्धिस्ट लोकांची संख्या खूप जास्त दिसेल, म्हणजे 90% लोक तुम्हाला इथे बुद्धिस्ट दिसतील. तर चला आज आपण ही मोनेस्ट्री एक्सप्लोअर करूया आणि खूप शांतता आहे, खूप छान आहे. पाऊस पडत आहे हलका, थोडी बारिश हो रही आहे. पाऊस पडत आहे थोडा आणि हवा सुद्धा सुटली आहे, त्यामुळे थंडी वाटत आहे खूप. चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि थोडा वा, खूप सुंदर आहे बघा. मनतेजी सुद्धा इथे आम्हाला दिसत आहेत. तर ही बुद्ध मॉनेस्ट्री सर्वात मोठी मॉनेस्ट्री आहे असं आमच्या ड्रायव्हरनी सांगितलं गंगटोकमधील. तर इथे ना काहीतरी पूजा वगैरे काहीतरी सुरू होतं, तर ते आम्ही थोडं बघत होतो. तर हे बघा भरपूर सारे इथे भंतेजी वगैरे आहेत आणि अंदरचा व्हिडिओ घेणं अलाउड नाही आहे, तरी मी थोडा लपून चपून घेतला. हे बघा, तर यांचं काहीतरी इथे कार्यक्रम सुरू आहे, तर ते आता मी तुम्हाला दाखवते. तर पूर्ण फुल वॉच करा. तर हे बघा, या मॉनेस्ट्रीच्या अंदरनं फोटोशूट आणि व्हिडिओला मनाई आहे, त्यामुळे मी तुम्हाला बाहेरूनच दाखवते. बघा, तर खूप छान आहे, खूप शांतता, एकदम भयान शांतता आहे.
तर बघा ही मॉनेस्ट्री खूप शांतता आहे इथे. खूप मोठा परिसर आहे. वंदना सुद्धा सुरू आहे बुद्धिस्ट लोकांची. तर डोंगराच्या कुशीत बसलेले हे छोटंसं सिक्कीम आणि तिथलं हे गंगटोक आणि इथे डोंगरामध्ये बसलेलं हे जे आहे ना मोनेस्ट्री खूप छान, खूपच अप्रतिम आहे आणि खूप शांतता आहे इथे. म्हणजे सर्वांनी एकदा इथे नक्की भेट द्यावं. चला आता आमचा हा लास्ट स्पॉट होता. इथे पाऊस कधीही येतो कधीही बंद होतो, काही सीझनचं सांगता येत नाही. बघा धुकंसुद्धा पसरलेलं आहे. बघा कसं धुकंसुद्धा पसरलेलं आहे. इकडे धुके तर इतके येतात, क्लाउडी वातावरण इतकं होते की बापरे. रस्त्याने जाताना गाड्यासुद्धा दिसत नाही. म्हणजे रस्तासुद्धा दिसत नाही गाडीने जाताना. बघा तर आज तर आम्हाला पंचनजंगा व्ह्यू पॉईंट दिसला नाही. अनलकी आहोत आम्ही. वेदर चांगलं असलं ना की मग सगळे पॉईंट आणि व्ह्यू बघता येतात. पण इकडे तर मोस्टली क्लाउडीच वेदर असते. तर आमचे ना सर्व गंगटोकमधील साईट सीन बघून झाले. तुम्हाला कसे वाटले हे साईट सीन नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हीसुद्धा एकदा गंगटोकला नक्की या. तर अशा तऱ्हेने आमचा आजचा दिवस पार पाडला. उद्या भेटूया पुन्हा. बाय.